guys. Good morning. Welcome back to our channel. From another day. Another A sunny day. Yes. आज आहे सॅटरडे. Yes. आणि आज आम्ही चाललो अजून एक ऍडव्हेंचर ट्रिपवर. ट्रिप म्हणजे शॉर्ट ट्रिप. Short trip. हे One आम्हाला day. करायचं होतं खूप वर्षांपासून, पण आमच्याकडे कार नव्हती. तर त्याची असली मजा कार मध्ये. हा. आमच्याकडे कार नव्हती म्हणून आम्ही केलं नव्हतं. पण आता कार घेतल्यानंतर मग आम्हाला जायचंच होतं. मागच्या समर मध्ये तर नाही गेलो आम्ही, पण ह्या वेळेस आम्ही जातोय तिकडे. तर आमच्या घरापासून ते आहे 2-2.5 तास. 2.5 तास लांब. आता सकाळचे 8 वाजले आम्ही निघालोय. आम्ही 11चं बुकिंग केलंय, जे पण Yes. आम्ही करायला जातोय. सांगून देऊया ना. आम्ही करायला जातोय जंगलामध्ये सफारी विथ युअर ओन कार. विथ युअर ओन कार. येस. ह्याची Very खासियत important. आहे की असे फुल आपण स्वतः म्हणजे 9 किलोमीटरचं पूर्ण पॅच आहे. जंगल आहे हा. त्याच्यामध्ये आपण आपली कार घेऊन ड्राईव्ह करू शकतो. रूल एवढाच आहे की विंडो बंद ठेवायचे. विंडो बंद असले पाहिजे, सनरूफ वगैरे सगळं बंद असलं पाहिजे. येस. आणि काय बोलतात त्याला, गाडी जे पूर्ण कवर्ड पाहिजे, क्रॅक वगैरे नाही पाहिजे ऑब्विसली, कारण की तिकडे खूप काही आहे. Risky तर तिकडे आहे. आम्ही काय काय बघणार आहे पहिलं तर त्याचं नाव आहे आफ्रिकन लायन सफारी. African lion तर safari. लायन्स तर दिसतील, प्लस खूप सारे अॅनिमल्स आहे, कारण की 9 खूप सारे किलोमीटरचा animals. पॅच बोलला तर खूप जास्त खूप असतं. सारे अॅनिमल्स आहे, रेल्वे आहे, बोट क्रूज आहे, म्हणजे छोटीशी एक Yes. boat आणि cruise तिकीट आहे. मध्ये सगळं काही इन्क्लुडेड सगळं आहे. इन्क्लूड आहे. Yes. एकदम भारी. तर 9 किलोमीटरचं तुम्ही सफारी करणार ते, प्लस तुम्हाला शोज पण दिसतात, हा. लाईक असं बर्ड वगैरेचा शो, पॅरेट आणि अजून काहीतरी. आता आम्हाला पण एवढं माहित नाही, आम्ही हा. जेवढं वाचलं आणि जेवढं बघितलं, हा. आता जाऊन आम्ही बघू आणि तर एक्सपिरियन्स करू की काय शोजचे काय असे टायमिंग वगैरे आहेत. आम्ही सगळं काही कव्हर करणारे, क्रूज आणि जे पण हा बोलला. Yes. तर बघत राहा तुम्ही. आणि वी आर व्हेरी एक्साइटेड. Yes, we are. Greenery is here. Summer is finally here. यस, किती चांगलं वाटतंय ते बर्फ आणि मस्त लोक थांबतात इथे बाई. आणि आता समजतं आम्हाला की का थांबतात. हा ना, आपण आधी यांना बोलायचं काय वेडे आहेत का, वेडे झाले समराला, वेडे झाले. आता आपल्याला पण असं होतं जेव्हा समर यायला लागतं, ये समोर आलं खरं, कारण की एकदम ते विंटर खूप असं बर्फ बघून, थंड बघून थोडं डिप्रेसिंग वाटतं. yes. वो जो होता है की मस्त अगदी बर्फ पडते, किती छान दिसते. ते 2 दिवस ते, हा, लास्ट करतं. ते 2-4 दिवसच चांगलं वाटतं बस. तेच आपल्याकडे कसं पावसाळ्याचं वैताग येतं, तसं इथे हा. बर्फाचा वैताग येतं. आणि आता छान वाटतंय, ग्रीनरी आली आहे. ह्यांची घरं बघा भाई साहब, अगदी ते मूवीज मध्ये नाही दिसत तसे वाटताय ह्यांची घरं. आहेत ना, किती मोठं मोठं त्यांचं प्रॉपर्टी मागे हा, झाड, आता एक बाई नाही ते करत होती, ते घास कापत होती मस्त बाहेर. तिचं एवढं मोठं बाण होतं, किती छान. Life. मस्त वाटतं. This is लाईफ. the life we want. Yes, this is Weekend the को life. मस्त घास वास काटो अपने घर का. Yes. मस्त. आम्हाला खरं आपल्याला आवडेल असं हे बघ, हे बघ. ओ माय गॉड, हे लोकांचं लिटरली एवढी मोठी शेती आहे आणि मग त्यांच्या बाजूला छोटस घर आहे आणि असं बाण वगैरे आहे. खूप भारी आहे. असं किती मस्त नाही, लोक सिटी पासून किती लांब आहे. आणि हा, मला नाही आवडत नाही तरी सिटीज. इथून एंट्रन्स असणार. हे बघा, हे मेपल बँक फार्म लिहिलंय मस्त आहे. आणि त्याचं घर बघा छोटूस साईडला आणि फुल शेती. जबरदस्त आहे हे एकदम आणि किती सुंदर वाटतंय. पोहोचलो मित्रांनो आम्ही Yes. आणि आता एंटर करू आम्ही. तिकीट दाखवतो माझं. येस, तिकीट आम्ही आधीच बुक केलेलं ऑनलाईन. सो आता तिकीट दाखवू. वेलकम टू आफ्रिकन लायन सफारी. 44.95 चं आहे ते. हा, इथे 44.95 ऑनलाईन किती आहे? 39. 39. Yes. And then were you planning to take your car through or go on the bus? We'll take our car. Car? Do you have any cracks on the windshield? No. Any animals with you? Nope. Alright, so the safari will be to the right all the way down. Just make sure doors, windows stay closed and you guys are all set to go. Sure. Thank you. तर त्यांनी आम्हाला हे फुल मॅप दिलंय. किती काही आहे भाई, खूप काही आहे. आता आधी सूप. तर आम्ही पहिले सू काढून घेतो. खाणं पिणं आम्ही घेऊन आलेलो, आम्ही करून घेतलंय. तर आम्ही खाणं पिणे नाही घेणार, आम्ही बस सूप येस. करू. आणि हे वाचतो थोडं कुठे कसं. लेट्स गो. सो आम्ही आहे इथे आणि आता आम्ही इथून असं पण घेऊन जातात हे लोक. हा, हेच वेगळं टूर पण आहे. ते बुक डे आज त्यांनी विचारलं आला की आपल्याला, आय डोंट नो व्हाय, बट ठीक आहे. तर आता आम्ही इथून एंट्रन्सने स्टार्ट केलंय आणि आता आम्ही असं जाऊन आणि आता इथून आम्ही एंटर करू. तर इथून असं हे फुल गेम रिझर्व आहे. तर पहिला स्टॉप आहे नायरोबी सँच्युरी. सगळीकडे लिहिलंय आणि की काय खाऊ नका, घालू, काच उघडू नका. हे देवा, ए उधर देखो, पहला एनिमल. काय माहित काय आहे. हा, बसले ते खातायत. बघा ना काय खतरनाक आहे हे. हे काय आहे? ए, इथे ऊन आलाच आहे.
फ्रेंड्स आमच्या वेळेस नेहमी सगळीकडे ऊन येतं. हळूहळू आपण जाऊ चीता कन्झर्वेशन एरिया. येस, नेक्स्ट आहे चीता कन्झर्वेशन. तर फर्स्ट आम्ही टिक केलाय नायरोबी, आता सेकंड आपण जाऊ चीताकडे. चीता कन्झर्वेशन एरिया. आणि तो बघा चीता तिकडे बसलाय. काय खतरनाक आहे. त्याला पिंजऱ्यात ठेवलंय पण एकाच ते बघा त्याला भेंडी कसा दिसतोय तो. झोपलाय. ही शेपटी हलवली तुमच्यासाठी. बघा त्याने तुमच्यासाठी शेपटी हलवून दाखवली त्याने. झोपलो नाही, जागा आहे मी. सब पता आहे मुझे. खाली बसलाय. दुसरा पण आहे दोघा, दुसरा वाला. एक जण इथे बघतो, एक जण इथे. मला असं वाटतं मित्रांनो हे दोघं नवरा बायको आहे. दोघांचं भांडण झालंय. दोघं बायकोने याला हकललंय, बिचारा गपचूप तिकडे बघत बसलाय. तो पण झोपलाय. दोघं झोपले. गाडी बघशीला खूपच सवय तुझा भाई. ज्या गोष्टीचं हे नाव आहे, बोलतीये आफ्रिकन लायनचं म्हणजे आम्ही बघायला आलोय ते आहे तिकडे. आणि त्याच्यासाठी लाईन बघा किती मोठी आहे. सगळे अगदी थांबले लायन बघण्यासाठी. एक एक करून बघताय. लायन ओपन आहे. चीताला बांधलंय पण लायन ओपन आहे. त्यांना उघडं ठेवलंय. सध्या मला दिसत नाही. भाई लायन खूप डेंजरस दिसतात पण. 2 टाईपचे लायन आहेत. आणि तुम्हाला माहितीये एक गोष्ट, ते टॉयलेटच्या बाहेर त्यांनी लिहिलेलं लायन आणि लायनेस, मेन आणि विमेनच्या जागी. मस्त एकदम. हा गाडीवाला बघ. पूर्ण रस्ता लिटरली आम्ही आलेलो, पूर्ण आभाळ क्लाउडी होता आणि आम्ही कधी बनवत होता रे यार. आणि ह्याचं तोंड बघा कसं म्हणताय, कारण की ऊन आलंय. आम्ही खूप लकी आहे ह्या बाबतीत. यस. माझं तोंडच नाही ते कधी असणार तर बघून घ्या, मी अशीच दिसते अजून पण. काय मजा येते ना. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय. खूप लाईन आहे. स्वतःच्या गाडीत जाणं पण अजून मजा आहे. पण आणि ना हे बघ, हे लोक सारखे चालू आहेत ते पेट्रोलिंग वाले. कोणी काच उघडतंय, कोणी गाडीत उतरतंय, किंवा असंच सेफ्टीसाठी मस्त त्यांच्या गाड्या आहेत. आणि लायन कडे यांनी बघ अजून 2 गाड्या आहेत लायन कडे, कारण हे डेंजर आहे ना अजून 2. कारण की त्यांनी ओपन पण ठेवल्यात आणि तेवढं ठीक आहे, कारण की त्यांचं नावच आहे. जर त्यालाच पिंजऱ्यात ठेवतील तर सफारी नाही होईल ना. मग ते झू होईल तो पिंजऱ्यात राहिले तर. तेच म्हणून मग. पण चीताला ठेवलेला, कारण की चीता भाई डेंजरसच असतात. लायन पण असतात. ठीक आहे आता काय माहिती काय बघू. कावड्याच्या अंगात एवढी मस्ती आहे भाई. तिकडे लायन बसले, इकडे टाइमपास करतोय. त्याचं कावडा डिनर होईल त्याचा भाई. पण त्यांनी किती छान असं बसायसाठी वगैरे बनवलेलं आहे. तेव्हा आता जवळ जाऊ आम्ही. पण ते कसे बसलेत हे बघा. हा आहे सिम्बा लायन. दोन्ही आहे रे, लायन आणि हे लायनेस पण आहे. कसे बसलेत असे बसलेत भाई. किती मस्त. पण बघा एकदम क्लोज व्ह्यू. लायन सिम्बा झोपलाय भाई. सिम्बा गेट अप सिम्बा. तिम्बवती इज नेक्स्ट. हे पण लायनच आहे. सो लेट्स सी. डेंजरस एनिमल्स, विंडोज क्लोज्ड. प्लीज लर्न. डेंजरस एनिमल्स. डेंजरस आहेत भाई हे लोक. डेंजरस सगळीकडे लिहिलंय डेंजरस. तुमचा अगदी खात्मा करू शकतात. सो प्लीज चुपचाप बसा. मी काय बोलते सायन्स, हे लोक जे आता हे इकडे तिम्बवती आहे आणि मागेच तो आहे सिम्बा, तर हे असं भेटायला जात असतील का एकमेकांना? जात असतील. एकाच प्रजातीचे. ते लोक बोलत चल भाई आज सिम्बा को मिल गया ते. कारण की खूपच जवळ आहे आणि पिंजरा नाहीये, म्हणजे ओपन आहे सगळं काही. जाऊ तर शकतात आणि ते रस्त्यावर पण चालतात. अरे ह्या लोकांना जेवण मिळतं, हे लोक आणून देतात जेवण. सफारीवाले ते तिकडे खाऊन तिकडेच पडलेले असतात भाई. अरे तो खाना पिते टहलायला तर निघाला पाहिजे ना. टहलतात ना ते मध्ये मध्ये. बस हे बस वाला बघा, बस असा आहे आणि ते टूर त्यांच्यासाठी. नाही असं काय नाही, कार लोकांनी पार्क करून पण बसनी करता लोक. प्रेफरन्स आहे जसं ज्याला की मला गाडी चालवताना असं डिस्टर्बन्स नाही पाहिजे, मी एकदमच बघेल. पण ते काय हे भाई काय चमकतोय तो, आत्ता दिसला मला तो सगळ्यांना बघतोय. हा तर ते मी बोलते की बस मधनं किती पण गेलं ना तरी असं, आता ह्या साईडला जे लोक बसले ते बिचारे उठून येणार आणि मग कसं तरी बघणार. आणि ठीक आहे एनिवेज, पण खूपच वाईट आहे हा लायन. आपण बघूया यांना. वाईट आहे मित्रांनो, यांचे बघा झोपण्याचा टाइम आहे. याला मी आता बोलली तर यांनी थोडं भाई आपल्याकडेच बघतायत ते. आई शपथ, काय बघतोय यावर? ऊन कुठून येत आहे? चायला कशाला येत आहे ऊन? हे आम्हाला बघतोय, आपल्याला बघतोय. खरं मध्ये
आता आम्ही नोटीस केलं, कारण की मी ह्याला बोलत होती येड्या बघ तू नीट वाच, ह्याच्यामध्ये ऑडिओ टूर पण आहे, ह्याच्यामध्ये खासियत पण आहे, आणि हे ऍपनी फुल उघडतं आणि मग एक एक प्राणीबद्दल ते खासियत पण सांगताय, जे मे बी बस मध्ये पण सांगत असतील टूर साठी, पण त्याने आम्हाला फुल तोंड वर करून दाखवला. खूप मजा आली. क्या है ना तुम लोग का आ जाते हैं इधर देखने को हमको, सोने दे चुपचाप. खूप मस्त वाटलं. पण किती मस्त होते हे वाले, चमकत होते अगदी. चमकत होते. ऊन आलं ना अजून चमकत होते. ते उन्हामुळे आळशी झालेत, कारण की ऊन इथे किती लागतं ना कडक, हा ते आहे. तर ते बिचारे झोपलेत. हे वाटतं मंकी वानकी बुशलैंड ट्रेल, वैंकी तो ये वैंकी को देखने जा रहे हैं अभी हम. वैंकी काय असतं? मंकीज है, उसमें लिखा है कि एनिमल्स में डैमेज योर व्हीकल, हा तर आता काय आहे, एनिमल आहे, त्याला कोणी कंट्रोल थोडी करू शकतो. क्योंकि वो चढ़ते हैं ऊपर. हा, आणि त्यांना थोडी ना कोणी बोलू शकतो हे नको करू, ते लहान मुलं थोडी आहेत. हाँ ते तो है. अभी ऍट युअर ओन रिस्क आहे ते. लेट्स सी कि कहाँ है ये. कोई तो है. Guys, हे हाय बिचारे भोळे गाइस. guys. भोळे हे किती बसले. यांना माकडांसोबत का बसवलंय यार. माकडांसोबत बसवलंय बिचारे. पण यांचे शिंग वेगळे आहेत, आणि त्या मंकीला बघा त्यांचं ते पण वेगळं आहे. हिला बघा ना, हिला कसं होतंय. ही आहे की हा आहे. तो माकड बघ मागे. हाँ त्याला बघा कसं चालतोय तो. उधर जा सकते हैं क्या जो ये लोग जा रहे हैं. काय माहिती. हे बाई इथे पण चालतोय, हे बाई इथे बसले पण आहे दोन, ते बघा ह्याच्या समोर चालतोय तो अगदी. कसं चालतोय हा बघ, हा. भाई हे काय आहे? हट्टे कट्टे अगदी. बापरे किती सारे आले मित्रांनो, मजाक नाही. हे बघा हे चढून चढायला नको. अबे, चढू नको गाडीवर, चल. अरे हा चलतच नाही. हा चल. काय करतो, खातोय काहीतरी. ह्याला बघा, ह्यांचं तोंड किती अलग आहे, डुकरासारखं तोंड आहे ह्यांचं. गाडीवर चढलं. भाई आम्ही ना व्हिडिओ काढत होतो, पण तो आमच्या गाडीवर चढलेला मागे. आई शपथ खरं मध्ये. त्यांना लागत नाही तेवढंच बघ फक्त. तो आमच्या गाडीवर चढलेला, मी व्हिडिओ नाही काढला, पण धपकन त्याने उडी मारली इकडे, आणि तो चढलेला, आणि तो लगेच उतरला, आणि मागच्याच एकदम फ्रंटवर चढला. ते भाई त्याच्या गाडीवर वर रूफ वर चढले, पण आम्ही मुद्दामून नाही चढू दिलं, कारण की ते स्क्रॅच मारतील. वाईट गाडी आहे, लगेच स्क्रॅच आहे. ते स्क्रॅच मारतील, पण तो चढलेला. बस झाला. तेच. असं त्याने उडी मारली, धपाक्कन आवाज आला. मी दीपेशला बोलली भाई थांब, त्याला मारू नको, नंतर चाकावर चालवून देशील त्याच्यात. पण किती मस्त, खूप जवळ आलेले, मजा आली. एवढे सारे आलेले. हा तेच. भाई त्यांनी तर बसवरती पण छलांग मारली एवढ्या वर. बंदर लोक खूप ऍक्टिव्ह. खूपच ऍक्टिव्ह असतात. ह्यांनी आमच्या पुढच्या वाल्यांनी घाबरून गाडी काढली, जसे खूप सारे आले, आणि मी ह्याला पण बोलली चल चल, पण ते एकदमच जवळ आले, तर आता कसं चाकामध्ये का येतील ना. एक तरी झाला, चढला उडी मारून मस्त चढला तो, पण लगेच उडी मारली त्यांनी. नशीब स्क्रॅच नाही आले. मला असं वाटलं आता भाई इथून जातो की काय वरून. मस्त वाटलं असतं इथून गेला असतं तर, पण नको बहुत देखली. किती मस्त त्यांनी असं पाण्याचं ते पण बनवलंय त्यांना, पाणी प्यायला वगैरे. आता इथे आता वेगळे वेगळे अॅनिमल्स आहेत. झाडं किती मस्त दिसत आहेत. हा त्यांच्यावर ऊन पडतंय तर खरं. आणि हे बघ किती मस्त वाटतंय, एकदम मस्त बांधलंय. हे आम्ही ह्याच्या बसच्या मागे चाललो ना, आमचं काही मिस नाही होते, कारण की बस वाला सगळीकडे थांबतोय. हे काय ये शीप होगा. हा ते माउंटेन गोट्स. यांचं नाव आहे बार्बरी शीप. आणि ओ वा थांबून झालं, किती मस्त. मित्रांनो ऑस्ट्रिच बसलाय. ऑस्ट्रिच कुठे? हा काय, अरे थांब. हा बघा भाई, काय झूम केलंय मी त्याच्यावर. ऑस्ट्रिच मस्त दिसतंय. पण तो कसा खातोय बघा मित्रांनो, हा त्याची मान बघ ना, अगदी अशी येते. हा मला मी त्यांच्यावर झूम करते, तर तू अगदी असा होतोय. बघतोय इथेच काय खरं बघ. हा बघ, हा बघतोय काय मूर्खासारखे थांबून गेलेत. भेजो मेरे भाइयों को इधर. उधर मेरे भाई फंस गए. असं 360 फिरतीये त्याची मान पूर्ण. परत कर, मला नाही दिसलं त्याच्यात. मान फिरवतो. 360. तो खातोय. कशात ना खातोय? त्याच्या विंडो मध्ये त्यांनी काहीतरी लावलंय, खिडकीवाला चाटतोय तो, काहीतरी करतोय तो. भाई काच नको खराब करू. भाई तिची काचला कसं तरी करतोय तो. असं वाटतंय तो ओरडतोय तिला, ये काच उघड, हे काच उघड, असं करतोय. काय करतोय भाई? ये क्या कर रहा है? ओरडतोय का तिच्यावर? हा असा का करतोय? हा अगदी काचेमध्ये ना, कसं मान हलतीये त्याची. भाई हा काय करतो? कोणी गाडीमध्ये हाय पण नाही. कोणीच नाही, त्याला होतं काय पण गाडीची पसनं काय माहिती
काय करतोय तरी हे सब. आमचा ट्रॅफिक बघा मित्रांनो, इथे ट्रॅफिक काय आहे. इथे ट्रॅफिकच्या नावावर आमच्याकडे हे होत आहे, खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो, लेट होईल. यांच्याकडे किती घास आहे ना चरायला. सँड्स किती सारं घास आहे यांच्याकडे बस चरायला. ते दोघं भांडण करताय. सँड हे तू आणि मी आहे. हे तेच बोल. भांडण करताय. तो मनवतोय बिचारा जवळ जाऊन जाऊन तिला बघ हेट हेट हेट. तो बिचारा जवळ जाऊन जाऊन मनवायचा ट्राय करतो त्याला. परत बिचारा मागे आला. परत अरे अरे परत अरे मागे आला. अरे तिला भावच नाही अरे देते. अरे. आणि हे बघा क्रॉसिंग होतीये आमच्या समोरून. हे आले दोघ जण. हे आले, तो मनवतच चाललाय. मला वाटतं ही फुल तिथपर्यंत जाईल रोड क्रॉस करून. दीपेश कधीचा थांबलेला की हे रोड क्रॉस करतील. ह्याच्यात काय हो आता मी गाडी कशी घेऊ. हा, इथे पण नाही जाते इथे पण नाही जाते. ये चल, इसके माँ बाप कौन है भाई, इसको ले जाओ. त्यांच्या शिंगाला ते बांधलंय. हे बघ, हे पण चालायला लागले. सगळे चालताय. ही त्याची जीभ बघ केवढी. आता तो त्याला समजलं आता की अच्छा मुझे उधर जाना है. कधीचा दीपेश थांबले. किती मस्त दिसतेस काय मग साईड. किती भारी वाटतंय. जबरदस्त यार. सगळे गेले. सगळ्यांनी आम्हाला चालून दाखवलं की बघा बघा आम्ही असं चालतो. किती मस्त पळताय ते लोक. गेले सगळे तिकडे गेले. ऑस्ट्रिच खातच चाललाय कधीचा खातच चाललाय. हे लोकांना किती किती जेवण लागत असेल ना सँड. हो मग. आणि घे अजून वर घे मान अशी काढ. त्यांनी अलग कर्तव्य करून दाखवलं तुला. तो बोलला असं मान काढ. तर ही तू कसं खातो तोंड वाक. आजा मेरे गाडी में बैठ जा, आजा मेरे गाडी में बैठ जा, आजा मेरे लॉन्ग ड्राइव जाएंगे पीटरबरो जाएंगे, आजा मेरे गाडी में बैठ जा. कुठे चाललंय भाई. काय पंख उडताय त्याचे. मित्रांनो आमच्या मागे थांबलाय हा. काय करतोय आणि बघतोय आम्हाला. गेला तिकडून तुझ्या काचेने दिसेल आता. भाई फुल कॅटवॉक करत करत चालतोय मस्त एकदम. आलेले आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मस्त, कारण की हे दीपेशचे फ्रेंड्स आहेत. चालेल मला. रिश्तेदार योर रिश्तेदार. लुक ॲट देम भाई, काय स्ट्रॉंग आहेत हे लोक. लुक ॲट देम मित्रांनो. भाई हे लोक ना असे But वाटतं. actually- ते माहितीये आधी जेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा हा. हत्ती वापरायचे ना, त्यांना कसं ढाल वाळ चढवायचे तसं हा. हे ओरिजिनली आहे त्यांना अंगावर बघ. हो हा रे खरं सिरियसली. बघ ना, त्याचं ते बघ ना किती नाक मजबूत बघ आहे ना भाई. त्याचं ते जिथे आहे. शिंग आहे किंवा नाक आहे किंवा जे काय तगडे आहेत. विथ जिम यू गो टू ब्रो. याची जिम जॉईन करावी लागेल. ऐक ते नाक खाजवतोय. सायन्स तो नाक खाजवतोय. कसं नाक खाजवतोय मित्रांनो बघा. तो चमकताय अगदी उन्हात. अरे 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 दगड तोडून उकडून काढेल हा भाई. असं नाक खाजवतोय. खातो पण आहे. तो खातो पण आहे सायन्स. त्याचं तोंड आणि नाकामध्ये डिफरन्स असतं. ते परत करून दाखवतो. परत करून दाखवलं त्यांनी ते. त्याला खाज येत असेल तर कसं कसं करतोय तो खातोय आणि खाजवतोय सेम टाइमला घाणेरडा. यांच्या पाठीवर खाज येत असेल तर काय होईल विचार. अरे लोळत कारण असतील ते ते. सुक्क गवत आहे ना, ते नाकात जात त्यांच्या बिचाऱ्यांच्या. हा. डिअर मित्रांनो किती खात आहे. पण हे बिचारे घास खातात. एवढं मोठं शरीरसाठी घास इनफ आहे. त्याचा चमडा लटकलाय पूर्ण. तेच तर. ते पण हे आहेत मित्रांनो ऑरिक्स. यांचे शिंग असे आहेत. हे पण घास खात आहे. सगळ्या घास खाणाऱ्यांना सोबत ठेवलंय. घासवाले एक साथ आहे. हा. हे त्यांचे ज्यांचे शिकार आहेत त्यांना लांब ठेवलंय. येस ऑरिक्स नाम आहे. हाय सॉरी आय नो तुम्ही मला बघून अपसेट असाल, पण सफारी खूप मोठी होती आणि आम्ही खूप काय बघितलेलं आणि खूपच मोठं होतं आहे ब्लॉग. सो परत मी ह्याला कट करणार आहे मधून आणि 2 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहे. ह्याच्यानंतर जे तुरंत नंतर जे ॲनिमल होतं ते दीपेशचं एवढं फेवरेट होतं. तो अजून पण आठवण काढतो ना. आफ्रिकन लायन सफारीमध्ये लायनला नाही आठवण करत, नेक्स्ट ॲनिमलला आठवण करतो. आणि आम्ही त्याच्यानंतर ते शोज वगैरे बघितलेले, तसं ते सगळं नंतर येईल सेकंड पार्टमध्ये. आणि आम्ही खाल्लेलं वगैरे. सो ते बघण्यासाठी स्टे ट्यून आणि आपण भेटूया नेक्स्ट वन मध्ये. बाय.